नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत हरणखुरीच्या दऱ्यामध्ये। आणि या हरणखुरीच्या दऱ्यामध्ये मागच्या वर्षी आपण वड, पिंपळ, पिंपरी अशी झाडं लावली होती। तर त्या झाडांना सरळ करायचं, त्यांना आळं करायचं काम समोर गुरुजी करतायत। आणि त्याचबरोबर आता दिवस मावळतीला चाललेला आहे आणि समोर असं निसर्गरम्य वातावरण आहे। या हरणखुरीचं वैशिष्ट्य म्हणजे इतर डोंगरापेक्षा या डोंगरावरती खुरटी झाडे, झुडपं आहेत आणि सगळीकडे असं हिरवगार वातावरण आहे। आणि तरीसुद्धा या परिसरात काही झाडं लावायचं काम इथं हरिभक्त पारायण उबाळे महाराज यांनी सुरू केलेले। तर साधारणतः 4 वर्षापासून या परिसरामध्ये ते वृक्ष लागवड करतात, बियांची लागवड करतात आणि बरीचशी झाडं जोपासलेली आहेत। ती झाडं पाहण्यासाठी आज इकडं आम्ही दौरा काढलेला आहे आणि बऱ्याचशा बिया वापलेल्या आहेत। आज देखील आपल्याला काही सिंधीच्या झाडांच्या बिया लावायच्या आहेत। त्या बिया लावण्यासाठी त्या डोंगराच्या वरच्या कोपऱ्यावरती, वरच्या माळावरती आपण जाणार आहेत थोड्या वेळानं। अत्यंत घनदाट जंगलातून आता प्रवास सुरू झालेला आहे आणि पुढं महाराज लोक पुढं वाट काढतात, त्यांच्या मागं मागं आम्ही आता वाटचाल करतोय। डोळे डोकं सांभाळून हळूहळू पुढं निघतोय। एवढे दाट झाडं झुडपं इथं आहेत। हे बघा, इथं जी अस्सल गावरान जंगली बोर आहे बघा, हे फार मोठं झाड आहे या बोरीचं। हिला येडी बोर सुद्धा असं म्हणतात, पण हिचे बोर हे रुद्राक्षासारखे टणक असतात। शक्यतो खात नाहीत, पण खाल्ले तरी ते काय विषारी नसतात। अशी ही येडी बोर आहे किंवा जंगली बोर आहे। आवळ्यासारखे तुरट बोर ह्याचे असतात। पानं जर पाहिलं तरी गोलाकार आणि मोठे रुंद असतात। बघा, असा झाडा झुडपांना व्यापलेला हा हरणखोरीचा परिसर आहे। इथं नैसर्गिकच झाडं आहेत। त्याचं कारण असं की इथं मानवी हस्तक्षेप नाही आणि शेळ्या जनावरांचा त्रासही नाही, त्यामुळे हे जंगल तयार झालेलं आहे। आता ह्या परिसरामध्ये या शिंदीच्या बिया लावण्याचं काम आम्ही दोघंजण मिळून करीत आहोत। सरांच्या हातामध्ये कुदळ, खुरपं ही हत्यारं आहेत। आता जिथं जिथं जागा भेटल तिथे शिंदुळ्या लावण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि खालून बुडापासून वरपर्यंत करीत आलोत। त्याचं कारण असं आहे की आपल्या परिसरामध्ये पूर्वी जी आपली मराठवाड्याची खजूर ज्याला आपण म्हणतो आणि गरिबांची खारीक ज्याला आपण म्हणतो, ती अशी शिंदीची झाडं आपल्या परिसरातून नाहीशी झालेली आहेत। तर ती पुन्हा रोपण व्हावेत म्हणून आपण ही शिंदीची झाडं या परिसरात लागवड करण्यासाठी आणि त्याच्या बिया लावण्यासाठी या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे। कोरोनाच्या कालखंडामध्ये चराठा गावातून मोटरसायकलवर आम्ही ही वडाची फांदी आणली होती। आता या वडाच्या फांदीला ही अशी पानं फुटलेली आहेत
साधारणतः किती वर्ष झालं सर हिला? 3 वर्ष झाले बघा ह्या फांदीला. तर 3 वर्षामध्ये ह्या फांदीला अशा फांद्या फुटलेल्या आहेत. आता मागच्या वर्षी आपल्याकडे पाऊसच नव्हता, त्यामुळं उन्हाळा कठीण गेला, नाहीतर आता बऱ्यापैकी अजून फुटला असता हा वड. परंतु आता तो जिवंत राहिला हेच आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा तो लावला होता तेव्हा आषाढी एकादशी होती. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचं नामस्मरण करीत हा वड या ठिकाणी लावला होता. वडाची फांदी लावली होती आणि त्याचं विठ्ठल हे नाव देखील आपण ठेवलेलं होतं. त्याचबरोबर त्यावेळेस इथं काही झाडं दुसरी पण लावली होती, ती पण आपण पाहू जिवंत आहेत का नाही ते. हे पहा, इथं या झुडपाच्या आळ्यात हा पिंपळ लावला होता आपण, तो पिंपळ देखील जिवंत आहे. काही पळसाच्या बिया देखील लावण्यात आल्या होत्या. तर हे पळस बियापासून जे रोप तयार झालं हे 1 वर्षाचं पळसाचं रोप या ठिकाणी आहे. हे पहा, इथं पिंपळ देखील लावण्यात आला होता. हा पिंपळ देखील जिवंत आहे आणि तो या निवडुंगाच्या आळ्यामध्ये सुरक्षित आहे. ही पहा, ही करंज आहे, त्याच वेळी लावली होती, वाकली थोडी. ही करंज आहे. पळस बिया लावल्या होत्या.